तुम्ही जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली, ती सुद्धा चर्चेची ठरते. सर्वांना जाणून घ्यायचं की नेमकी चर्चा काय झाली. मुंबईत नाही तर देशभर रेल्वेच्या जाग्यावर काही अतिक्रमणं झालेले आहेत आणि असंच अतिक्रमण जळगाव सुरत या रेल्वे लाईनवर झालं होतं. ती उठवण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली आणि त्या कारवाईच्या विरोधामध्ये झोपडपट्टीधारक कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले की देशभरातले रेल्वेच्या जागेवरचे अशा प्रकारचे जे अतिक्रमण असले आहेत ते हटवले पाहिजे. आणि म्हणून रेल्वेने नोटीस द्यायला सुरुवात केली अतिक्रमण हटवण्याची. आणि सर्व पक्षी लोकांनी आम्हाला विचारणा सुरू केली की अशा प्रकारचं हटवणं बरोबर नाही. दिल्लीमध्ये हे आले. दिल्लीमध्ये मी आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी भेट घेतली आणि मुंबईत बैठक घ्यायचं ठरवलं. मी मुंबईमध्ये आमचे अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आमची काही चर्चा झाली. त्यामध्ये मनसेचे प्रतिनिधी नव्हते आणि मला एक दिवस राज ठाकरे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे. मी त्यांना सांगितलं होतं की अधिवेशनानंतर आपण या विषयावर चर्चा करू. माझं अधिवेशन संपलं आणि काल बाळ नांदगावकरला आणि साहेबांना बोलून आम्ही काल ती बैठक केली आणि म्हणून त्यांच्याकडं या चर्चेसाठी सुद्धा मी काल गेलो होतो. पण तुमच्या भेटीआधी नितीन गडकरी सुद्धा जाऊन भेटून आले. आता तुम्ही एका पाठोपाठ एक राज ठाकरेंना भेटीचं सत्र जे आहे कुठेतरी भाजपच्या नेत्यांचं मंत्र्यांचं सुरू आहे. काही वेगळं राजकीय गणितं यामागे जुळत आहेत का येणाऱ्या काळातले, ही सुद्धा कुजबूज जी आहे महाराष्ट्र राजकारणात सुरू आहे. हे बघा, राजकारणात एखादा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी भेटायला जाणं हे काही नवीन नाही आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि राजकारणातला माणूस दुसऱ्या नेत्याला, एक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटायला गेला तर राजकीय चर्चा होणारच, हे काही लपून राहत नाही. आणि म्हणून काल जी चर्चा झाली प्रामुख्यानं ती चर्चा होती की गेल्या सगळ्यात अगोदर त्याने मला पेढ्याचा बॉक्स दिला, कारण त्यांच्या मुलाला मुलगा झाला, नातू झाला, मी आजोबा झालो म्हणून आत्ताच पेढे आलेत आणि पहिला पेढा मी तुम्हाला देतो असं मला राजसाहेब बोललेत आणि मला त्यांनी पेढा बॉक्स दिला. मी त्यांना रेल्वेचं इंजिन दिलं, कारण मी पण रेल्वे मंत्री आहे, त्यांचं निवडणूक चिन्ह रेल्वे, त्यामुळे त्यांनाही एक रेल्वे इंजिन मी भेट दिलं. त्यांनी मला पेढा द्यायला मी रेल्वेचं इंजिन भेट दिलं. आणि मग या विषयावर चर्चा झाली की मुंबईमध्ये जे काही अतिक्रमणधारक आहेत यांचा प्रश्न तुम्ही कसं सोडवणार. बिलकुल, मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी, तुम्ही रेल्वेचं इंजिन त्यांना गिफ्ट केलं, पण त्याचबरोबर काही विरोधक राजकीय नेते म्हणतात की आता मनसेचं जे इंजिन आहे कोणत्या दिशेने चालले तेच कळत नाही, त्याची दिशा चुकलेली आहे, पण ती दिशा नेमकी भाजपकडे येताना दिसते आहे. राज ठाकरे साहेब जर आमच्या बाजूनं बोलले तर त्यांच्या पोटात दुखतं, आमच्या विरोधात जर बोलले तर त्यांना आनंद वाटतो. मोदीजीवर राज ठाकरे साहेबांनी टीका केली तेव्हा सगळ्यांनी, उद्धव ठाकरेंनी, शरद पवार साहेबांनी, काँग्रेसने त्यांचं कौतुक केलं, कारण त्यावर त्यांनी टीका केली. आज ते आमच्या बाजूनं बोलले तर यांना पोटात दुखायला लागलं. मला हे सांगा की 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या, या 5 राज्यामध्ये 4 राज्य भारतीय जनता पक्षानं जिंकले आणि राज ठाकरे साहेब एवढंच बोलले की मोदीजींनी आणि योगीजींनी करून दाखवलं, जनतेला पटवलं आणि लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं की यांनी विकास केला आहे म्हणून, आणि म्हणून 4 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. यांनी हे कामाचं कौतुक केलं, आमच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्याच्यावर लोकांनीसुद्धा शिक्कामोर्तब केलं आहे. मग यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे. यांच्या बाजूनं बोलले तर यांना चांगलं वाटतं आणि जर आमचं यांच्या खिलाफ बी बोलले नाहीत ते आमचं कौतुक केलं त्यांनी. यांच्या बाजूनं बोलले त्यांना आनंद वाटतो आणि आमच्या बाजूनं बोलले त्यांना दुःख वाटण्याचं काय कारण. यांना दुःख केव्हा वाटावं, यांच्या खिलाफ बोलले तर. यांच्या खिलाफ बोलले ना ते आमच्या बाजूनं बोलले म्हणजे काय राज ठाकरे साहेब हे म्हणतील तसं वागणारे आहेत का. असं होऊ शकत नाही. आणि राजकारणामध्ये चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट. त्यांनी जे दानवेसाहेब प्रश्न असा आहे की तुमचे आणि त्यांचे मुद्दे, तुम्ही इलिगल भोंग्यांचा लाऊडस्पीकरचा मुद्दा उचलला, तोच मुद्दा आपण बघतोय की राज ठाकरे पण उचलतात. तुम्ही मध्यंतरी भाजपतर्फे म्हणलं जात होतं की व्यापक हिंदुत्व स्वीकारण्याची गरज आहे मनसेला. आता व्यापक हिंदुत्वाकडे मनसे वळत आहे का, आणि त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो भाजप आणि मनसे येणाऱ्या काळासोबत. तेव्हा काळाच्या पोटात काय दडलं काही माहीत नाही, उद्या काय होईल हे सांगता येत नाही. मला चांगलं आठवतं की संगमा, तारिक अनवर आणि शरद पवार साहेब
हे सोनिया गांधी परकीय आहेत असा आरोप करून काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्या शरद पवार साहेबांनी सोनिया गांधीशी युती करून आज सरकारमध्ये आहेत. बदलली की नाही भूमिका मला सांगा तुम्ही? बदलाव लागली की नाही भूमिका? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येतील असं कधी तुम्हाला वाटलं होतं का? भूमिका बदलावं लागली की नाही? मायावती आणि अखिलेश सिंग कधी एकत्र येतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? ते आले. नितीश कुमार आणि हे आपले बिहारचे माजी मुख्यमंत्री एकत्र येतील, लालू प्रसाद यादव, असं तुम्हाला वाटलं होतं का? एकत्र आले. परिस्थितीनुरूप बदलावं लागतं. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जरी काही म्हणत असले पण राज ठाकरे साहेबांनी आत्ता जी भूमिका आहे ही भूमिका जर बदलली तर या गोष्टीचा विचार होऊ शकतो. आम्ही अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे. भूमिका बदलतील का मला माहीत नाही. बदलली तर युती होईल का? काळाच्या पोटात दडलं असेल तर काही नाकारता बी येत नाही आणि त्याच्यामुळं शक्यता नाकारता बी येत नाही आणि होईल जी गॅरंटी बी नाही. पण भूमिका बदलावं लागेल आणि भूमिका जर बदलली तर काही होऊ शकतं. आता ज्या भूमिका तुम्हाला दिसत आहेत ते व्यापक हिंदुत्वाच्या भूमिकाच्या बाजूने असलेल्या भूमिका वाटतात? आता त्यांच्या भाषणातून, त्यांच्या बोलण्यातून तर व्यापक भूमिका हिंदुत्व स्वीकारण्याच्या रस्त्याला दिशेनं ते चाललेच आहेत आणि त्यांनी कधी नाकारलं मी हिंदुत्व नाही म्हणून. राज ठाकरे साहेबांनी व्यापक हिंदुत्व आता फक्त आणि फक्त भाजपजवळ आहे. शिवसेनेजवळ आता हिंदुत्व नाही आहे. नमाज पढण्याच्या वर्ग ते घ्यायला लागलेत, आता क्लासेस घ्यायला लागलेत, प्रशिक्षण द्यायला लागले. ते प्रशिक्षण याच्यापेक्षा लाचारी काय असली पाहिजे सत्तेसाठी? आज जर बाळासाहेब असते तर आज काय जगा. कोल्हापूरची पोटनिवडणूक चालू आहे, जाऊन पहा कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये एकेकाळी बाळासाहेबांचा फोटो, ते हिंदुत्व, आणि आज बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्याच्यासाठी पंजा, त्यासाठी काँग्रेस, त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस. तिथल्या लोकांना काय वाटत असेल मला सांगा बरं तुम्ही? सत्तेसाठी हिंदुत्व सोडणं हे म्हणजे लाचारी आहे. आणि मग व्यापक हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाजवळ आहे हे सांगण्याला आम्हाला काहीही वाटत नाही. आणि जर राज ठाकरे साहेब त्या दिशेनं चालले असेल तर त्यांचं स्वागतच आहे. दुसरा जोडून प्रश्न असा की राणा पटोले असं म्हणतात की जे सकाळचं सरकार यांचं आलं होतं ते गेल्यामुळे आता त्यांचा थैथयाट जो आहे भाजपचा सुरू आहे. तुम्ही थैथयाट करतात? हे बघा, सरकार आमचंच आलं होतं. आम्ही मतं शिवसेना भाजपलाच मागितले होते. मोदीजींनी, अमितभाईंनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि मोदीजीच्या सभेवर आमदार खासदार सगळे बसेल असायचे शिवसेनेचे. लोकांनी मतं आम्हाला दिले, सरकार आमचं चालू होतं. पण दगा फटका करून दिवसाढवळ्या यांनी बगावत केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आणि सरकार त्यांची बनवलं. मग आता त्यांच्यातूनच जर एखादा धोका झाला असेल ना आमच्यात येऊन मिळाला असेल तर आमचा काय दोष आहे? शिवसेना आणि सरकार गेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे. तुम्ही धोका दिल्याचं आम्हाला दुःख आहे. सरकार गेल्याचं दुःख नाही आम्हाला. आम्ही 35 वर्षे विरोधातच काढले. आमचं कोणतं सरकार होतं? मी 35 वर्षे आमदार खासदार आहे. मी काय सरकारमध्ये काम केलं नाही 7 वर्ष जर सोडले तर. सरकार गेल्याचं दुःख नाही. पण या राज्यातल्या लोकांनी ज्याच्यासाठी मतदान दिलं युतीला डोळ्यापुढं ठेवून त्या युतीला यांनी धोका दिला याचं आम्हाला दुःख आहे. शिवसेना आणि भाजपचे परतीचे सगळे दोर कापले गेले आहेत का? हिंदुत्व हा जो कॉमन धागा होता तुमच्यामधला सेना आणि भाजपमधला तोही आता संपुष्टात आला आहे. कसलं ते बेगडी हिंदुत्व आहे असं म्हणतातच अजून. हे का सांगायची पाळेल त्यांची? पण उद्धव साहेब तर भर सभागृहात म्हणतात की मी अजूनही कडवट हिंदुत्व आहे आणि सर्वांना माहिती. हे सांगण्याची गरज काय त्यांना आता? हे सांगण्याची गरज काय? पूर्वी आम्ही उत्तर प्रदेशात जायचो. आमचे दत्तोपंत ठेंगडी नेते होते. त्यांनी आम्हाला एक उदाहरण दिलं होतं सभेमध्ये. त्यांनी सांगितलं मी यूपीमध्ये पूर्वीच्या काळात जायचो तर दुकानावर लिहिलेलं असायचं तुपाचे दुकान. तर तुपाचे दुकान आता जातो पाहत होतो म्हणजे आम्ही शुद्ध तुपाचे दुकान. याचा अर्थ भेसळ झाली. तुमच्या तोंडून जेव्हा विधानसभेत आणि बाहेर लोकांना सांगावं लागू राहिलं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही याचा अर्थ लोकांच्या मनात यांनी हिंदुत्व सोडलं हे पटवून देण्यासाठी पुन्हा तुम्ही सांगू राहिले याचा अर्थ तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे. सांगण्याची गरजच नव्हती तुम्हाला. बाळासाहेबाच्या काळात या असा संशय कोणा घेतला का की तुम्ही हिंदुत्व सोडलं? आणि बाळासाहेब सांगतो की मी हिंदू आहे म्हणून. लोकच म्हणायचे हिंदू हृदय सम्राट. यांना सांगावं लागलं की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणून. बाळासाहेबाच्या काळातलं असं नव्हतं. बाळासाहेबाला लोक म्हणजे हिंदू हृदय सम्राट. यांना कुठं म्हणतात हिंदू हृदय सम्राट? त्यामुळे यांचं हिंदुत्व बेगडी आता.
म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हिंदुत्वाचे चेहरे दिसतील असं तुम्हाला वाटतं का? एक भाजप आणि दुसरा मनसे प्रमुख राज ठाकरे. असं आहे, भाजपचा चेहरा तर तोच आहे. मनसे काय भूमिका घेतं हे त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. ते त्यांचा निर्णय करतील, पण आमची भूमिका ठरलेली आहे. त्याचबरोबर प्रश्न आता राज्यातल्या वीज संदर्भातला, कारण का कोळसाची टंचाई भरपूर आहे आणि तुमच्याकडे ते खातं आहे. काय म्हणाल की विजेची ही जी टंचाई का प्रामुख्याने कोळसामुळे जे आहे, काय वाटाघाटी सुरू आहेत? राज्याला जो काही अपेक्षा असला कोळसा तो मिळेल का? असं आहे, देशामध्ये कोळसा मुबलक आहे. आपल्याला लागणाऱ्या कोळशापैकी 80% कोळसा आपल्या देशात निर्माण होतो. 20% कोळसा आपण बाहेरून आणतो. आपल्या कोळशाचा भाव 12,000 रुपयापासून तर 2,000 रुपयापर्यंतचा आहे आणि बाहेरचा कोळसा 10,000 रुपयाचा आहे. एवढे वर्ष झाले आम्ही कोळशाचे भाव वाढवले नाही. आम्ही कोळसा पुरवतो. आमचं पहिलं प्राधान्य आहे की या देशातल्या लोकांना वीज मिळाली पाहिजे. वेळोवेळी याची आम्ही सूचना देतो. साधारणतः जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोळशाची टंचाई निर्माण होत असते, कारण कोळशाच्या खदानीमध्ये पाणी साचणे, बेमोसम पाणी पडणे, अतिवृष्टी होणे, रस्त्यानं येण्या जाण्यासाठी वाहनाला अडचण निर्माण होणे. म्हणून आम्ही या राज्य सरकारांना एक पत्र देत असतो की कोळशाचा स्टॉक करून ठेवा. आत्ताही जानेवारीमध्ये आम्ही पत्र दिलं की कोळशाचा स्टॉक करून ठेवा. हे कोळशाचा स्टॉक करून ठेवत नाही का? कोळशाचा का स्टॉक करून ठेवत नाही? राज्याच्या गरजे एवढा कोळसा आपल्या विद्युत केंद्रामध्ये साठवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्यातल्या लोकांना वीज देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कोळसा द्यायची जबाबदारी आमची आहे, पण कोळसा आणून द्यायची जबाबदारी आमची नाही आहे. कोळसा यांनी उचलला पाहिजे आमच्याकडनं आणि कोळशाचे पैसे भरले पाहिजे. मला सांगा, आज 3,000 कोटी रुपये कोळशाचे केंद्र सरकारचे राज्य सरकारकडे बाकी आहे. हे सतत म्हणत असतात की आमचा GSTचा पैसा केंद्राकडे थांबला आहे. मी सांगतो की राज्यातल्या नेत्यांनी, केंद्रातल्या नेत्यांनी एकत्र बसावं. राज्याचे किती पैसे केंद्राकडे आहेत GSTचे आणि केंद्राचे किती पैसे आहेत राज्याकडं, याचा हिशोब लावा आणि कालबद्ध कार्यक्रम ठरवा की केंद्राचे जेवढे पैसे राज्याकडे आहेत आम्ही या तारखेपर्यंत किंवा या महिन्यात देऊ तुम्हाला, आणि केंद्राने सुद्धा सांगा राज्याचे पैसे आम्ही देऊ. आम्ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे कार्यक्रम करायला तयार आहे. GSTचा पैसा आहे, आम्हाला तो द्यावाच लागतो. आम्ही तारखा देतो की या तारखेपर्यंत आम्ही तुमचं नील करून देऊ. तुम्ही तारखा द्या ना. 5,000 कोटी रुपये रेल्वेचे तुमच्याकडे आत्ता बाकी आहेत. MRVCचे 700 कोटी रुपये तुमच्याकडे आत्ता यावर्षी बाकी आहे. तुम्ही मुंबई करता. मुंबईसाठी प्राथमिक सुविधा रेल्वेच्या उपलब्ध करून देता आमचं MRVC म्हणजे केंद्र आणि राज्याने बनवलेली एक कंपनी आहे. यावर्षी 10 कोटी दिले आणि केंद्रानं 500 कोटी दिले. 500 कोटी केंद्राचे, 10 कोटी तुमचे, 250-250 कोटी द्यायला पाहिजे होते. 700 कोटी रुपये MRVCचे पडून आहेत, राज्याकडे बाकी आहेत. ते पैसे तुम्ही कधी देणार आहेत? धारावीचे 200 कोटी रुपये तुमच्याकडे पडून आहेत, ते पैसे तुम्ही देत नाही. त्याचा तुम्ही ॲग्रीमेंट करत नाही. 5,000 कोटी रुपये, 700 कोटी रुपये, 200 कोटी रुपये हे राज्याकडे पडून आहेत, केंद्राचे देत नाहीत राज्य. आणि याच्याशिवाय बुलेट ट्रेनचा पैसा, एक लाल तांबडा पैसासुद्धा राज्य सरकारनं दिला नाही. गुजरात सरकारनं पैसे दिलेत, केंद्र सरकारनं पैसे दिलेत, राज्य सरकार पैसे द्यायला. माझं मत असं आहे की राज्यानं आणि केंद्राने एकदा हिशोबाला बसावं. आम्ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे त्यांचा पैसा द्यायला तयार आहे. त्यांनीसुद्धा कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे केंद्राचा पैसा दिला तर या राज्याचा विकास होऊ शकतो. मुंबई म्हणायचं आणि रेल्वेच्या ज्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करायच्यात त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे 10 कोटी द्यायचे. मुंबई 10 कोटीची आहे का? जेव्हा मुंबईच्या लोकांच्या ज्या प्राथमिक सुविधा त्या करायच्या असतील, त्यांचे मतं घ्यायचे असेल तर तुमच्याकडची असलेली बाकी आम्हाला दिली पाहिजे. आणि म्हणून जनतेचं लक्ष विकासापासून विचलित करण्यासाठी केंद्राकडे फक्त आमचा GSTचा पैसा असं म्हणायचं, पण कधी त्यांच्या तोंडून निघलं नाही की कोळशाचा आमच्याकडे 3,000 कोटी रुपये बाकी आहे, बुलेट ट्रेनचे आमच्याकडे 5,000 कोटी रुपये बाकी आहे, MRVCचे 700 कोटी रुपये बाकी आहे, धारावीचे 200 कोटी रुपये बाकी आहे. हे कधीच म्हणत नाहीत ते. दुसरा प्रश्न सर महत्त्वाचा असा की ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या निवासस्थानी STचे कामगार पोहोचले, आंदोलन केलं, दगडफेक केली, चप्पलफेक केली, त्यानंतर आता जी काही कारवाई होते तुम्ही पाहतच असाल. प्रश्न असा आहे की ही जे काही कारवाया सध्या सुरू आहेत आणि अजूनही STचा प्रश्न जो मूळ आहे तो प्रलंबित आहे. तुम्ही ग्रामीण भागातून येता, STची किती गरज लोकांना आहे हे काही सांगण्याची गरज नाही नव्याने. हा प्रश्न सुटणार कसे आणि राज्य सरकार जे काही सध्या पावलं उचलते ती योग्य दिशेने पडताना तुम्हाला दिसत आहेत का? आणि शरद पवारांचे जे काही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यावर काय म्हणा? ST हे वाहन गरिबांचा रथ आहे.
आणि एस टीशिवाय या देशातल्या गरिबाजवळ दुसरं वाहन नाही. अर्थात त्याच्यावर जे काही कामगार किंवा नोकरदार आहे त्यांची रोजीरोटी नीट चालली पाहिजे, यासाठी गांभीर्यानं सरकारनं विचार केला पाहिजे. आंदोलन करणं हा घटनेनं दिलेला अधिकार आहे, त्यांनी आंदोलन करावं. परंतु हिंसक आंदोलन करून एखाद्या नेत्याच्या घरावर जाणं याचं काही आम्ही समर्थन करत नाही. शरद पवार या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या नावानं शिवीगाळ करणं, चप्पल फेकणं, दगड फेकणं याचं भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं सरकारमधल्या माणसांनी पाहिलं पाहिजे आणि त्यांचे योग्य त्या पद्धतीनं प्रश्न सोडवले पाहिजे या मताचा मी आहे. आम्ही काही त्यांच्या त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही, बिलकुल समर्थन करत नाही. तो निषेधार्थ हल्ला आहे. पण जे काही प्रकरण झालं त्याच्यामागे आता एक सूर असाही येऊ लागला राजकीय की याच्या पाठीमागे विरोधक आहेत का, असाही एकंदरीत तपास आणि सूर जो आहे राजकीय उमटताना दिसतोय. मला असं वाटतं की सरकार त्यांचं आहे, पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे. याचं सखोल त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि जर याच्यामध्ये एखादा राजकीय पक्ष जर असेल तर सजा देणं तुमच्या हातात नाही, सजा देणं या राज्यातल्या जनतेच्या हातात आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल या राज्यातल्या जनतेला बी आदर आहे. परंतु जर कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा या षडयंत्रात यंत्रामध्ये हात असेल तर सरकारने सजा देऊनही त्या राजकीय पक्षाला सजा हे राज्यातली जनताच देईल. पण आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो की आम्हाला स्वतःला असं वाटत नाही की कोण्या एखाद्या राजकीय पक्षाचा त्याच्या पाठीमागे हात असेल. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालत असतात, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु ज्यांनी कोणी केलं आहे हे चुकीचं केलं आहे. धन्यवाद आमच्याशी सखोल बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विजयसह सबीर भिसे, TV9 मराठी, मुंबई.